नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक असा जुना देशी घरगुती उपाय सांगणार आहे जो आपल्या आजी आजोबांच्या काळापासून अनेक वर्षांपासून वापरात आहे। अनेक लोकांना जुनाट अंगदुखी, नसांच्या समस्या, पाठीचा ताठरपणा आणि गुडघ्यांच्या अशक्तपणापासून लक्षणीय आराम मिळाला आहे। विशेषतः ज्यांना नसा दबण्याचा दीर्घकाळ त्रास आहे आणि जे सततच्या पाठदुखीने त्रस्त आहेत त्यांना याचा खूप फायदा होतो। त्यांना बसताना किंवा उठताना गुडघ्यात तीव्र वेदना होतात, पायऱ्या चढायला त्रास होतो किंवा सांध्यांमध्ये सतत ताठरपणा, कडकपणा किंवा सूज जाणवते। स्लिप डिस्कमुळे पाठ आणि पायांमध्ये बधिरता आणि वेदना होऊ शकतात किंवा उदाहरणार्थ अनेक वर्षांच्या सायटिकाच्या त्रासामुळे दैनंदिन जीवन कठीण झालं आहे। हा उपाय या सर्व समस्यांवर खरोखरच एक वरदान ठरतो आणि असा आराम देतो जो अनेकदा औषधेही देऊ शकत नाही। हा उपाय तयार करण्यासाठी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शुद्ध, रसायनमुक्त आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले भारतीय मोहरीचं तेल। हे भारतीय मोहरीचं तेल नसांमधील दाह कमी करण्यासाठी, पाठीचा ताठरपणा हळूहळू कमी करण्यासाठी आणि जुन्या सांध्यांच्या दुखापती व वेदना कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानला गेला आहे। हे शरीरातील सूज कमी करण्यास देखील मदत करते। मोहरीच्या तेलाचे योग्य प्रमाण समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। यासाठी तुम्हाला एक लहान वाटी किंवा स्टीलचं भांडं अर्ध्याहून थोडं जास्त मोहरीच्या तेलाने भरावं लागेल। म्हणजेच या उपायासाठी सुमारे तुम्हाला 100 ते 150 मिली शुद्ध भारतीय मोहरीचं तेल आदर्श आहे। वेदना स्लिप डिस्कमुळे असो, जुनाट सायटिका, सांध्यांमध्ये तीव्र टोचणाऱ्या वेदना देणारा संधिवात असो किंवा मग अपघातामुळे झालेली अंतर्गत दुखापत असो ज्यामुळे पाय किंवा पाठीत सतत वेदना होतात, या सर्व परिस्थितीमध्ये चालणं, बसणं, उभं राहणं, वाकणं आणि अगदी साधी रोजची घरगुती कामं करणं देखील एक मोठं आव्हान बनतं। आणि जेव्हा ही वेदना कमरेखालील संपूर्ण पायाला व्यापते तेव्हा परिस्थिती आणखी गंभीर होऊ लागते आणि ती व्यक्ती क्षणभरही शांतपणे बसू किंवा झोपू शकत नाही। अशावेळी ही देशी मोहरीचं तेल कोणत्याही महागड्या औषधापेक्षा किंवा उपचारापेक्षा अधिक प्रभावी नैसर्गिक थेरपी म्हणून काम करतं, जे शरीरामध्ये खोलवर जाऊन कोणत्याही दुष्परिणामांशिवाय वेदनेच्या मुळापर्यंत पोहोचतं। या उपायातील दुसरा आवश्यक आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण। तुम्हाला 5 किंवा 6 ताज्या, जाड, रसरशीत आणि पूर्णपणे स्वच्छ लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत। लसूण हा एक नैसर्गिक औषधी घटक असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत। हे नसांची सूज कमी करण्यास, स्नायूंचा अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यास, सांध्यांची हाडे मजबूत करण्यास आणि संपूर्ण शरीरामध्ये योग्य रक्तप्रवाह राखण्यास मदत करतं। यामुळे शरीरात ताजेपणा आणि ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते। लसणाच्या नियमित वापरामुळे नसांची ताकद, स्नायूंची ताकद आणि हाडांचं आरोग्य हळूहळू सुधारतं। 5 किंवा 6 पाकळ्यांची साल पूर्णपणे काढून घ्या आणि त्या स्वच्छ पाण्याने धुवा। नंतर लसणामधील प्रभावी तेल आणि रस बाहेर काढण्यासाठी त्यांना खलबत्त्यात हलकेच ठेचा किंवा मग लाटण्याने किंचित ठेचा। शरीरावर लावल्यास त्याचे पूर्ण फायदे मिळू शकतात। आता हा ठेचलेला लसूण तुम्ही आधीच मोजून घेतलेल्या शुद्ध मोहरीच्या तेलामध्ये मिसळा। ही प्रक्रिया सोपी वाटू शकते, परंतु तिचे परिणाम खूप प्रभावी आहेत। जेव्हा लसणाचे गुणधर्म मोहरीच्या तेलामध्ये पूर्णपणे मिसळतात तेव्हा ते मिश्रण नसांचं दुखणं, सांध्यांची सूज, ताठरपणा आणि अंतर्गत अशक्तपणा दूर करण्यासाठी उल्लेखनीय परिणाम करते। जिथे हाडे जोडलेली असतात तिथे एक नैसर्गिक स्नेहक असतो जो त्यांना घर्षणापासून वाचवतो। पण वाढतं वय, चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी, अयोग्य आहार आणि विविध शारीरिक ताणांमुळे हा गुळगुळीत थर हळूहळू झिजून जातो। जेव्हा हा थर झिजू लागतो तेव्हा हाडे एकमेकांवर घासली जाऊ लागतात, ज्यामुळे तीव्र वेदना होतात आणि चालणं कठीण होतं। तथापि जेव्हा लसूण आणि मोहरीच्या तेलाचं हे मिश्रण शरीराला लावलं जातं तेव्हा त्वरित आराम मिळतो आणि ते खोलवर मुरतं। आता हे मिश्रण एका स्वच्छ भांड्यात झाकून सुमारे अर्धा तास ठेवा, जेणेकरून लसणाचे सर्व औषधी गुणधर्म मोहरीच्या तेलामध्ये पूर्णपणे शोषले जातील आणि ते लावण्यास तयार होईल। मंडळी, या अर्ध्या तासामध्ये आपण आणखी एक उपाय तयार करणार आहोत, कारण जेव्हा हे दोन्ही उपाय एकत्र वापरले जातात तेव्हा त्यांची परिणामकारकता अनेक पटींनी वाढते आणि वेदना लवकर कमी होऊ लागतात।
आता आपण दुसऱ्या उपायाकडे वळूया, ज्यामुळे मोरिंगा झाडाची ताजी हिरवी पाने वापरली जातात. मोरिंगा या वनस्पतीला आपण इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक म्हणून ओळखतो, तर मराठीमध्ये शेवगा म्हणून ओळखतो. याची शेंग आणि फुले भारतीय गावांमध्ये एक लोकप्रिय भाजी आहे आणि शहरांमध्ये लोक ती मोठ्या आवडीने खातात. पण आज आपण शेवग्याच्या शेंगांऐवजी त्याची पाने वापरणार आहोत, कारण आयुर्वेदानुसार शेवग्याची पाने नसांमधील अडथळे दूर करण्यासाठी, सांध्यांची सूज कमी करण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी आणि सायटिका, स्लीप डिस्क व संधिवाताच्या वेदना कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जातात. तुम्हाला फक्त मूठभर ताजी, हिरवी आणि पूर्णपणे स्वच्छ शेवग्याची पाने घ्यायची आहेत. एका वेळेच्या वापरासाठी अंदाजे तुम्हाला 25 ते 30 ग्रॅम शेवग्याची पाने पुरेशी आहेत. शिवाय शेवग्याची पाने डोकेदुखी, डोळ्यांची कमजोरी, दातांच्या समस्या, शरीरातील चरबी कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासही मदत करतात. आता या पानांवरील कोणतीही घाण, धूळ, लहान कीटक किंवा शेतीत वापरली जाणारी रसायने काढून टाकण्यासाठी ती स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुणं महत्त्वाचं आहे. जर स्वच्छता योग्य प्रकारे केली नाही तर ते फायद्याऐवजी हानिकारकच ठरू शकतं. म्हणून स्वच्छतेची ही पायरी अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे, जेणेकरून आपण तयार करत असलेली कृती पूर्णपणे सुरक्षित, प्रभावी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. मंडळी, या ताज्या आणि पौष्टिक शेवग्याच्या पानांचा वापर करून आपण जो दुसरा घरगुती उपाय तयार करणार आहोत, त्यात आपल्याला शरीरातील जवळजवळ प्रत्येक प्रकारची सूज हळूहळू नाहीशी करण्याची एक अद्वितीय क्षमता आहे. सूज शरीरात लपलेली असो किंवा त्वचेवर दिसणारी असो, हा उपाय दोन्ही परिस्थितीमध्ये फायदेशीर मानला जातो. विशेषतः ज्यांना वारंवार गॅस, पोट फुगणं, जुनाट बद्धकोष्ठता किंवा मूळ व्याधीचा त्रास होतो त्यांच्यासाठी. ज्यांना भगंदर किंवा फिशरचा त्रास आहे आणि बसताना किंवा उभं राहताना तीव्र आणि असह्य वेदना होतात, त्यांच्यासाठी शेवग्याच्या पानापासून बनवलेला हा नैसर्गिक घरगुती उपाय एक वरदान मानला जातो. तुम्हाला फक्त तुमच्या स्वयंपाकघरातील एक लहान किंवा मध्यम आकाराचं भांडं घ्यायचं आहे. मग ते स्टीलचं असो, ॲल्युमिनियमचं असो किंवा ते जुनं पातेलं असो. ते गॅसच्या शेगडीवरती ठेवा आणि त्यात सुमारे 300 ते 350 मिली शुद्ध स्वच्छ ताजं पाणी घाला. मग या पाण्यामध्ये शेवग्याची ताजी पाने टाका. आपण ती पाने आधी स्वच्छ पाण्याने काळजीपूर्वक धुवून त्यावरील माती आणि धूळ काढून हलकी कोरडी केली होती. आता शेगडीची आच खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही, तर अशी अगदी मध्यम ठेवा. हे पाणी सुमारे 5 ते 7 मिनिटे हळूहळू उकळू द्या, जेणेकरून या पानांमधील सर्व औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वे पूर्णपणे शोषली जातील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या साध्या पाण्याने एका प्रभावी औषधी काढ्यामध्ये रूपांतर केलेलं असेल. थोड्या वेळाने जेव्हा तुम्ही काळजीपूर्वक पाहाल की शेवग्याची पाने मऊ झाली आहेत आणि त्यांचा गडद हिरवा रंग किंचित बदलला आहे, तेव्हा हे सूचित होतं की पाण्याने त्याची नैसर्गिक शक्ती पूर्णपणे शोषून घेतली आहे. या टप्प्यावर गॅस बंद करा आणि उकळलेलं पाणी स्वच्छ सुती कपड्याने किंवा बारीक चाळणीने पूर्णपणे गाळून घ्या, जेणेकरून पानांचे कोणतेही कण किंवा धागे शिल्लक राहणार नाहीत. सुरुवातीचा 1.5 ग्लास पाणी उकळल्यानंतर सुमारे 1 ग्लास होईल. हा 1 ग्लास औषधी काढा आपल्या दुसऱ्या उपायाचा मुख्य भाग आहे. अशा प्रकारे आपला दुसरा घरगुती उपाय कोणत्याही किचकट प्रक्रियेशिवाय तयार आहे. तुम्हाला आठवत असेल की पहिल्या उपायामध्ये आपण अंदाजे 100 ते 150 मिली शुद्ध मोहरीचं तेल घेतलं होतं आणि 5 ते 6 ताज्या रसरशीत लसणाच्या पाकळ्या हलक्या हाताने ठेचल्या होत्या. आतापर्यंत मिश्रण चांगलं तयार झालं असेल आणि लसणाचे नैसर्गिक औषधी गुणधर्म तेलात पूर्णपणे विरघळलेही असतील. यामुळे तेलाचं मिश्रण पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी आणि शक्तिशाली होईल. आता सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक मुद्दा समजून घेऊया. जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी हे दोन्ही उपाय कसे आणि केव्हा वापरावेत. सर्वप्रथम शेवग्याच्या पानांपासून बनवलेला हा गरम ताजा काढा वापरूया. हा काढा साखर, मीठ, मध किंवा मग इतर काहीही न घालता थेट प्यावा, पण तो रिकाम्या पोटी पिऊ नये. सकाळी नाश्ता किंवा अल्पोपहारानंतर सुमारे 1 तासाने जेव्हा पोट थोडं भरलेलं असेल तेव्हा याचं सेवन करावं. असं केल्याने त्यातील सर्व पोषक तत्वे शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये खोलवर पोहोचतात आणि अधिक प्रभावीपणे कार्य करतात. हा काढा दिवसातून फक्त एकदाच प्यायचा आहे. जर तुम्ही याचा सलग 1 महिना म्हणजे सुमारे 30 ते 35 दिवस एकही दिवस न चुकता वापर केला तर तुम्हाला हळूहळू रक्तवाहिन्यांमधील अडथळे कमी होऊ लागल्याचं जाणवेल.
रक्ताभिसरण हळूहळू सामान्य होतं. शिवाय सांध्यांमधील ताठरपणा, कडकपणा आणि सूज हळूहळू कमी होते. स्लिप डिस्कमुळे होणारी जुनाट पाठदुखी, सायटिकामुळे पायांपर्यंत पसरणारी वेदना आणि बद्धकोष्ठता, गॅस, मूळव्याध व भगंदर यासारख्या जुनाट समस्यांपासूनही आराम मिळू लागतो. शरीर आतून अधिक सशक्त आणि हलकं वाटू लागतं. आता आपण दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो मोहरीचं तेल आणि लसूण वापरून तयार केला जातो आणि तो बाहेरून लावला जातो. तुम्ही पाहिल्याप्रमाणे मोरिंगाचा काढा शरीरामध्ये खोलवर शिरून काम करतो. या उलट हे तेल बाह्य पृष्ठभागाच्या पलीकडे जाऊन स्नायू, नसा आणि सांधे यांसारख्या भागांमध्ये खोलवर शिरतं आणि आपला प्रभाव दाखवतं. जेव्हा हे दोन्ही उपाय एकत्र वापरले जातात तेव्हा त्यांची परिणामकारकता अनेक पटींनी वाढते. यासाठी तुम्हाला तेल थोडं गरम करावं लागेल, पण इतकंही नाही की तेल उकळू लागेल किंवा तुमचे हात भाजतील. ते फक्त इतकंच गरम करा की बोटाला लावल्यावर थोडी उष्णता जाणवेल. यानंतर हे तेल थेट त्या भागावर लावा जिथे वेदना किंवा अस्वस्थता आहे. गुडघे, कंबर, सायटिकाचा भाग किंवा मग दबलेल्या नसेमुळे सतत वेदना होत असलेल्या भागांमध्ये ताठरपणा जाणवतो, तेव्हा अतिशय हलक्या हातांनी हळूवारपणे मालिश करा. जास्त दाब देणं टाळा, कारण त्यामुळे वेदना वाढू शकते. जर वेदना सौम्य असेल तर दिवसातून एकदा मालिश करणं पुरेसं असू शकतं. तथापि जर वेदना जुनाट, तीव्र असेल किंवा तुम्हाला अनेक वर्षांपासून त्रास देत असेल तर दिवसातून 2दा, एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी मालिश करणं अधिक फायदेशीर ठरेल. मालिश केल्यानंतर बाधित भाग उघडा ठेवू नये. उन्हाळ्यामध्ये हलका गरम शेक देता येतो आणि हिवाळ्यामध्ये मालिशनंतर उन्हात बसणं खूप प्रभावी मानलं जातं. जर तुम्ही हे 2 उपाय पूर्ण महिनाभर कोणत्याही निष्काळजीपणाशिवाय दररोज पाळले तर तुमच्या लक्षात येईल की नसांमधील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील आणि सांधेदुखी आणि सूज कमी होऊ लागेल. सायटिकामुळे पायांमध्ये खाली जाणारी विजेच्या धक्क्यासारखी वेदना देखील कमी होऊ लागते आणि स्लीप डिस्कची समस्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागते. हे दोन्ही उपाय एकत्रितपणे आंतरिक आणि बाह्य दोन्ही प्रकारे तितकेच प्रभावीपणे काम करतात, ज्यामुळे शरीराला पूर्ण आधार मिळतो, जेणेकरून तुम्ही वेदनामुक्त होऊन तुमचे दैनंदिन जीवन पुन्हा सुरू करू शकाल आणि एका सामान्य सक्रिय जीवनाचा आनंद घेऊ शकाल. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.